जीवनातील अनेक गोष्टींप्रमाणे माहिती आणि तंत्रज्ञान ही शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे बदल घडवून आणण्यामागे एक प्रेरक शक्ती बनली आहे. कालांतराने या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि वापर हा शैक्षणिक क्षेत्राचा अविभाज्य घटक असेल. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी जर ज्ञान अवगत करायचं असेल तर ते पुस्तक वाचून, अभ्यास करून किंवा तज्ञ शिक्षकांकडे जाऊन शिकावं लागायचं. परंतु आजकाल आपण YouTube किंवा इतरत्र त्याबद्दलचे व्हिडिओज पाहू शकतो. पण हे फक्त हिमनगाच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या टोका एवढंच छोटं आहे, कारण प्रचंड मोठा बदल हा संघटित शैक्षणिक क्षेत्रात अजूनही प्रगतीपथावर आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसारामुळे रचनात्मक शिक्षण कसं दिलं जावं यात बदल घडतोय. त्यात विद्यार्थी आता भौतिक वर्गखोल्यांवर कमी प्रमाणात अवलंबून असल्याचं दिसून येतं, कारण ऑनलाईन वर्ग शिक्षणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मग ते शालेय शिक्षण असो किंवा महाविद्यालयीन शिक्षण. तसंच हे व्यावसायिक शिक्षण आणि विशेष विषयांचं शिक्षण यासाठी अधिक अर्थपूर्ण ठरतंय. जर एखादा विशिष्ट विषय शिकवणारा तज्ज्ञ शिक्षक दुसऱ्या देशात जरी असेल तरी विद्यार्थी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून ज्ञान प्राप्त करू शकतो. हे ऑनलाईन वर्ग आपण पाहू आणि ऐकूही शकत असल्यामुळे ते आपण संगणक किंवा मोबाईलमध्ये जतन करून ठेवू शकतो आणि नंतरही त्याचा वापर करू शकतो. जर एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याला या प्रक्रियेचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आता आपण ई-गव्हर्नन्स म्हणजेच यांत्रिक शासन व्यवस्था पाहूया. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे माहिती आणि तंत्रज्ञान प्रणाली आणि प्रक्रियांचा वापर प्रशासकीय मंडळाद्वारे माहिती, मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, पूर्वी विद्यालयाला परीक्षा किंवा इतर कोणत्याही सूचना विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर ती सूचना विद्यालयातील सूचना फलकावर लावली जायची. पण आता सर्व विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे दूरध्वनी क्रमांक हे शाळा प्रशासनाकडे असतात. त्यामुळे अशा सूचना विद्यार्थ्यांना थेट SMS द्वारे पाठवल्या जाऊ शकतात किंवा कॉल करून सांगितल्या जाऊ शकतात. शैक्षणिक ई-शासन कसं कार्य करतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. संस्थांच्या व्यवस्थापनाचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रमाण, फी तपशील, परीक्षा वेळापत्रक, प्रशासकीय बाबी आणि इतर उपायांचा मागोवा घेण्यासाठी या संस्था संगणकीय प्रणालीचा वापर करताना दिसून येतात. चला आता परीक्षेबद्दल बोलूयात. सामान्यतः शिक्षकांच्या सूचना, मागील परीक्षेतील प्रश्न आणि इतर माहितीच्या आधारे प्रशासन नवीन प्रश्नपत्रिकांचं नियोजन करतं. परंतु स्वयंचलित प्रणालीच्या सहाय्यानं आणि फिरत्या माहितीच्या आधारावर ही प्रणाली एक संचबद्ध अशी प्रश्नपत्रिका तयार करून देऊ शकते. त्यामुळे प्रशासनाला परीक्षा नियोजनाचं काम अगदी सोपं होतं. पुढची पायरी म्हणजे परीक्षा नियोजित करणं. पारंपरिकपणे परीक्षा कोणत्याही प्रकाराची असली तरी तिची प्रक्रिया म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एका वर्गात विशिष्ट अंतरावर बसवून त्यांना प्रश्नपत्रिका देऊन ती विशिष्ट वेळेत पूर्ण करून घेणे आणि प्रश्नपत्रिका सोडवत असताना विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक किंवा अधिक निरीक्षक नेमून देणे अशी आहे. आणि यात थोडा शारीरिक आणि मानसिक कष्ट असायचा. पण आता तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे विशिष्ट संकेतस्थळ आणि प्लॅटफॉर्मचा वापर करून विद्यार्थी कोणत्याही जागेवरून फक्त आपलं सांकेतिक नाव म्हणजेच ID आणि पासवर्ड टाकून परीक्षेत प्रवेश करून परीक्षा देऊ शकतात. आपण वर्गामध्ये परीक्षा देतो अगदी तसंच परीक्षेची शिस्त जपून ठेवण्यासाठी निरीक्षकाचा वापर न करता आता त्यांची जागा AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने घेतली आहे, जे सक्षमपणे व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारावर नजर ठेवू शकतं. ही प्रणाली विद्यार्थ्यांना सुरक्षित ब्राउझर प्रवेश प्रदान करते,
विद्यार्थ्यांच्या जागी परीक्षेला दुसरी व्यक्ती बसली नाही याची खात्री करण्यासाठी IT प्रणाली व्हिडिओ व्हेरिफिकेशन आणि OTPचा सुद्धा वापर करते. हे संकेतस्थळ विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रवेश केल्यानंतर स्वतः बाकीची संकेतस्थळं आणि इतर पर्याय बंद करतं, जेणेकरून विद्यार्थी त्याचा वापर करून कोणताही गैरप्रकार करू शकणार नाहीत. यामुळे परीक्षेत होणाऱ्या फसवणुकीचा धोका कमी होतो. परीक्षेनंतर त्याचं मूल्यमापन होतं, जे IT आणि तंत्रज्ञानानं अजून सोपं केलंय. उदाहरणार्थ, 1+ निवड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 3 किंवा 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय चिन्हांकित करायचा असतो. या उत्तरपत्रिका नंतर यांत्रिक पद्धतीने स्कॅन केल्या जाऊ शकतात आणि कोणती उत्तरं बरोबर आहेत आणि कोणती चुकीची हे तपासून सॉफ्टवेअर आपोआप गुणांचं मूल्यमापन करू शकतं. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर इथेच संपतो का? नाही, कारण शिक्षण क्षेत्रातील शेवटची पायरी म्हणजे पदवी प्रदान प्रक्रिया. तेही आता यांत्रिक पद्धतीने सहज शक्य आहे. एखाद्या वर्गाच्या पदवी प्रदान समारंभाचं उदाहरण घ्या. सहसा या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एका ठिकाणी एकत्र यावं लागतं. मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करावं लागतं, ज्यात वेळ, पैसा आणि इतर संसाधनांची आवश्यकता लागते. परंतु आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने ही प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने पदवी प्रदान समारंभ आयोजित करता येऊ शकतो, हे आपल्याला नुकतंच IIT मुंबई आणि इतर देशातील शिक्षण संस्थांनी दाखवून दिलंय. इतर शैक्षणिक संस्थांनी ही प्रक्रिया पाहून त्याचं कौतुक करत त्याचा अवलंब करणं सुरू केलंय आणि म्हणूनच आता शिक्षणामध्ये ई-गव्हर्नन्स ही संकल्पना सर्वांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळतं. राज्य आणि केंद्रीय शिक्षण मंडळ तसंच इतर शिक्षण संस्था जसं की UGC किंवा AICTE हे ई-शासन या प्रणालीचा वापर संस्थेची स्थिती, कार्यक्रम तसंच परीक्षांची स्थिती आणि अशा बऱ्याच उपक्रमांचा मागोवा घेण्यासाठी करतात. एकूणच तंत्रज्ञानामुळे आज शिक्षणात मोठे बदल घडवून ते योग्यरित्या पार पाडले जाऊ शकतात, यात शंका राहिली नाही. आणि भविष्यात ई-गव्हर्नन्सच्या विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या जोडीने शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थापनाची प्रक्रिया अतिशय सोपी होईल, यात शंका नाही.